नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या अंगणात. आणि आज माझ्याकडं एक अंगणात मी एक नवीन पाहुणा आणणार आहे. आलाय तो. त्याच्याच स्वागतासाठी बघा हे पॉट तयार करते मी. आणि घरातलाच अंगणातला पालापाचोळा आहे आणि भाज्या ज्या असतात त्या, की जेणेकरून त्याचं जे खत तयार होणार आहे ते खत खाली तयार होईल. आणि त्यात पालापाचोळा घातलाय, वर थोडीशी माती घातली. आणि हा कोको स्टिक आहे जो मी तुम्हाला तयार करण्यासाठी अगोदरच याचा व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि तो कोकोचा स्टिक जो आहे तो मध्ये लावूयात. मनी प्लांटसारखाच हा एक प्लांट आहे. याची पानं खूप मोठी मोठी येतात जमिनीत जर हे लावलं तर. पण मी हे पॉटमध्ये लावणार आहे आणि त्याचीच मी छोटी छोटी कटिंग घेऊन आली आहे. तर ते कटिंगच्या द्वारे हे आपण लावू शकतो. हे सगळं पॉट मस्तपैकी भरून तयार झालं आहे. आणि खूप हलकं फुलकं आहे हे, का तर खाली खूप आपण पालापाचोळा घातला आहे. आणि हे बघा, हाच माझा नवीन पाहुणा किती सुंदर आहे. मनी प्लांटसारखंच वाढणार आहे हे. आणि त्यामुळं याचे कटिंग पण आपण मनी प्लांटसारखेच कापून घेऊ शकतो. याला अगदीच अशी खरेदी करण्याची गरज नाही. आपल्या मैत्रिणीकडं जर अशी झाडं असतील तर आपण त्याचे कटिंग्स आणून लावू शकतो. आणि हे कटिंग छोटे छोटे घ्यायचे आणि त्या खांबाच्या पूर्ण भोवती त्याला पूर्ण पेरायचं आहे, की जेणेकरून हे दाट दिसेल. लांब लांब नाही लावायचं, खूप जवळ अशी त्याला पेरून घ्यायची, की ते वाढल्यावर एक हिरवागार खांब तयार होईल असं. आणि म्हणून मी तेच करते. माझ्याकडं एक 7 ते 8 कटिंग होते. मी 7-8 कटिंगसुद्धा लावले. पॉट माझा मोठा आहे त्यामुळं ते आरामात येणार आहे. आणि मी असे गेल्या वर्षीसुद्धा केलेले आहेत. आता पावसाळा आहे त्यामुळं मी आता करते, म्हणजे मला जास्त कष्ट नाहीत लागणार. आणि वरून थोडीशी माती घालायची आणि हलक्या हाताने त्याला दाबायचं. दाबलं की थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला की एक 4 दिवस त्याला उन्हात तसं छान ऊन येईल असे ठिकाणी ठेवायचं. आणि नंतर तुम्हाला हवेच्या जागेला ठेवायचं. पण ह्याला खूप कडक ऊन किंवा फक्त गार जागा अशी दोन्हीही नाही आवडत. म्हणून थोडंसं कोवळंसं ऊन येणार असेल किंवा सकाळी संध्याकाळी येणारं ऊन असेल अशा ठिकाणी ठेवा. खूप कडक उन्हात पण ठेवलंच ना हे प्लांट तर ते असं सगळं सुकायला लागतं आणि वाळायला लागतात त्याची पानं. म्हणून त्याला अशी जागा निवडायची की जेणेकरून सकाळचं संध्याकाळचं किंवा थोडंसं येऊन जाणारी त्याला ऊन मिळेल. आणि म्हणून हा मी कॉर्नरची जागा निवडली. या जागेला जास्त ऊन नाही येत त्याला आणि जास्त गार पण नाही आहे, अशी जागा आहे ही. आणि हे जेव्हा वाढेल तेव्हा खूप सुंदर दिसणार आहे हे. अजून ते खूप छोटं आहे ना, आणि ह्या स्टिकच्या साहाय्याने ते खूप मोठं होणार आहे. थँक्यू.